बोलो अंबे मात की जय। तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज पूजन केलं जातं नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपाचं म्हणजे ब्रह्मचारिणी मातेचं। शैलपुत्री माता जी तिच्या आदल्या जन्मी सती माता होती आणि शिव आणि सतीची कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या पित्याद्वारे आपल्या पतीचा अपमान सहन झाल्यामुळे तिने देह त्यागून दिला होता, ती सती गेली होती। त्यामुळे महादेव खूप शोकसागरात बुडाले होते आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व देवतांनी ठरवलं की शैलपुत्री मातेचा विवाह महादेवांशी करून देणं गरजेचं आहे। तोपर्यंत नारद मुनींनी शैलपुत्री मातेला तिचा आदला जन्म आठवून दिला आणि तिला प्रेरित केलं तपश्चर्या करण्यासाठी। आणि त्यानुसार शैलपुत्री मातेने खूप हजारो वर्ष खूप कठीण तपश्चर्या केली आणि तिला महादेवांशी विवाह करता आला आणि म्हणून तिचं नाव तेव्हा ब्रह्मचारिणी माता असं पडलं। तर हे नवदुर्गेचं रूप आपल्याला सांगतं की कुठलंही कितीही कठीण संकट आलं तरी आपण आपलं ध्येय सोडायचं नाही आणि हे विद्येचं आणि शिक्षेचं पण प्रतीक आहे। तुम्हाला अर्थ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।